नमस्कार. मी आशुतोष टिळक या आठवड्याच्या विशेष बातम्या घेऊन तुमच्यासमोर हजर झालो आहे. या आठवड्याची एक मोठी बातमी ही आहे की अदानी ग्रुप त्यांच्या अदानी कॅपिटल ह्या NBFC कंपनीमध्ये त्यांचा हिस्सा ते विकणार आहेत. कंपनी इक्विपमेंट फायनान्स, कमर्शियल व्हेकल फायनान्स, बिझनेस सप्लाय चेन फायनान्समध्ये ऑपरेट करते. या कंपनीच्या विक्रीतून 2,000 करोड मिळणं अपेक्षित आहे आणि बेन कॅपिटल, कार्लाइल कॅपिटल, सर्बेरस कॅपिटल हे 3 प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार आत्ता लीडिंग इन्व्हेस्टर्स दिसत आहेत. ही एक काळजीची आणि ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या वेळेला बाकीचे अनेक सारे गुंतवणूक समूह, मोठे उद्योग समूह NBFCमध्ये त्यांचं लायसन्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांच्या मोठ्या गुंतवणुका यामध्ये आणत आहेत, त्यावेळेला अदानी समूह या क्षेत्रातून बाहेर पडतो आहे आणि त्यातून आलेल्या भांडवल विक्रीमधून ते त्यांचा व्यवसाय मोठा करवण्याचा प्रयत्न करत आहेत. याला हिंडनबर्ग अहवालाच्या नंतरचा एक साईड इफेक्ट म्हणता येईल किंवा याच्यानंतर याला एक इफेक्ट म्हणता येईल की ज्यामध्ये अदानी समूह त्यांचं कर्ज कमी करण्यासाठी आता लिस्टेड कंपन्यांमध्ये असलेले प्रमोटरचे शेअर विकण्यापेक्षा एक अनलिस्टेड कंपनी पूर्ण विकण्याच्या मागे आहे आणि ही एक या आठवड्याची मोठी न्यूज होती. या आठवड्याची अजून एक मोठी शॉकिंग घटना ही होती की ज्या वेळेला सेबीने FPI साठी नॉर्म्स अजून स्ट्रिक्ट करवले. एनी FPI इन्व्हेस्टिंग इन मोर दॅन वन कंपनी इन वन ग्रुप नाउ नीड टू गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन. कुठलाही एक फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर ज्या वेळेला एका ग्रुपमधल्या एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्यांना त्यांच्या अधिकाधिक इन्फॉर्मेशन द्याव्या लागतील. जर एखाद्या FPIने गुंतवलेल्या टोटल अमाऊंटपैकी, त्यांच्या टोटल फंडापैकी 50% जास्त रक्कम ही जर एकाच उद्योग समूहामध्ये गुंतवली असेल तर त्यांना त्यांचे ओरिजिनल कोण आहेत, हु आर द बेनिफिशियरी कोण आहेत, हा पैसा कुठून येतो आहे, याचा सोर्स काय आहे, दुसऱ्या देशामधला आहे का, बेनिफिशियरीची पूर्ण ओळख देखील सांगावी लागेल. आणि याला देखील हिंडनबर्ग समूहाच्या नंतर सेबीने घेतलेल्या एका ॲक्शनच्या याच्यानुसार पाहावं लागतं. हिंडनबर्गच्या नंतर अनेक साऱ्या गोष्टी भारताच्या बाजारामध्ये बदलल्या आहेत आणि हिंडनबर्गचा अहवाल हा भलेही फक्त अदानी ग्रुपवर झालेला एक क्वेश्चन होता, हा अदानी उद्योग समूहावर विचारले गेलेले काही प्रश्न होते, पण त्याच्यामुळे भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अनेक सारे नवीन नियम यायला सुरुवात झाली आहे आणि ही निश्चितच एक वेलकम करवणारी गोष्ट असेल. याला जर सेबीच्या शब्दात मी मांडलं तर एनी FPI इन्व्हेस्टिंग इन मोर दॅन वन कंपनी इन वन ग्रुप now need to give all information, who is beneficial owner, whose fund is this, which company or agencies are is this. आणि असा अंदाज लावला जातो आहे की 100पेक्षा जास्त FPIs याच्यामध्ये अंडर इफेक्ट येत आहेत. याचा प्रभाव 100पेक्षा जास्त फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सला होतो आहे. एनी कंपनी इन्व्हेस्टिंग 25,000 करोड रुपीज शुड गिव्ह ऑल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू इट, like who controls the company, their economic interest, their other businesses, their other investments, do they have any other sources of income or ownership of any other company. म्हणजे समजा मी जर एका FPI मधला कोणीतरी बेनिफिशियरी असेल तर माझे अदर सोर्सेस ऑफ इन्कम काय आहेत, मी काय करतो, मी दुसऱ्या कुठल्या कंपन्यांमध्ये आहे का, मी बोर्ड ऑफ डिरेक्टरवर बसलो आहे का, मी कोणाला ओळखतो, माझे अजून कुठले गुंतवणूक आहेत का, हे सगळ्याची माहिती मला द्यावी लागेल. मला फारशा गोष्टी अशा बाबतीमध्ये लपवून ठेवता येणार नाहीत. हा या नियमामागचा कोअर पार्ट आहे. HDFC त्यांच्या प्रमोटर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या झालेल्या रिव्हर्स मर्जरनंतर HDFC बँक या आठवड्यामध्ये परत एकदा बातम्यांमध्ये होती. एक मोठं कारण होतं की HDFC बँक त्यांचा NSDLमध्ये असलेला हिस्सा हा विकणार आहे. NSDLचा प्राथमिक समभाग विक्री पुढच्या काही दिवसांमध्ये बाजारामध्ये येते आहे. त्यांनी DRHP त्यांचा सेबीकडे फाईल केलेला आहे आणि त्यांचे कॉम्पिटिटर CDSL हे ऑलरेडी लिस्टेड आहेत. त्याच्यानंतर NSDL बाजारामध्ये लिस्ट होते आहे.
त्याच्यामध्ये इतर अनेक साऱ्या गुंतवणूकदारांबरोबर HDFC बँक हा पण एक मोठा गुंतवणूकदार आहे आणि त्यामुळे HDFC बँक आपल्या समभागातून 2% हिस्सा विकते आहे. यानंतर HDFC बँकेचा NSDL मधला भाग हा 6%पेक्षा थोडा जास्त असणार आहे. मर्जरच्या नंतर HDFC बँकेने 311 करोड नवीन शेअर HDFCच्या शेअर होल्डरना अलॉट केले. त्यानंतर HDFC बँकेने 311 करोड 3,96,492 नवीन इक्विटी शेअर फेस व्हॅल्यू ₹1 इच हे केले आहेत. हे त्यांच्या शेअर स्वॅपच्या रेशोनुसार होणार आहेत. बँकेने 1,47,57,600 वॉरंट्स जे HDFCने इश्यू केले होते ते यापुढे HDFC बँकेचे वॉरंट्स असतील. त्याच्यामध्ये अटी शर्तींमध्ये बाकी कुठलाही बदल होणार नाही. फक्त यानंतर हे वॉरंट्स HDFC बँकेचे वॉरंट्स म्हणून ओळखले जातील. बजाज ऑटोनी बजाज ऑटो कन्झ्युमर फायनान्स या त्यांच्या NBFC साठी लायसन्स मागितलेला आहे. यासाठी बजाज फायनान्स ही त्यांची जी सबसिडियरी होती, त्यांची जी सिस्टर कन्सर्न होती, ती यापुढे बजाज उद्योग समूहाच्या व्यतिरिक्त इतर उद्योग समूहातल्या वाहनांसाठी कर्ज पुरवणार असल्याने आपल्या फक्त बजाज उद्योग समूहातल्या तयार होणाऱ्या वाहनांसाठी कर्ज देता यावं म्हणून बजाज ऑटो कन्झ्युमर फायनान्स ही एक नवीन सबसिडियरी बजाज ऑटोने तयार केलेली आहे आणि त्यासाठी अर्ज केलेला आहे. मोठ्या काळातल्या कॉर्पोरेट भांडणानंतर देखील फ्युचर रिटेलचं भविष्य अजूनही अंधारातच दिसतं आहे. स्पेस मंत्राने दिलेलं 550 करोड रुपयाची ऑफर ही 97% हेअरकट बँकरना आणि त्यांच्या इतर क्रेडिटरना दिसत असल्याने नवीन त्यांच्या ऑक्शनसाठी अर्ज देण्यात आलेला आहे. लवकरच या आलेल्या ऑक्शनमध्ये रिलायन्स रिटेल, जिंदाल आणि इतर उद्योग समूहांतर्फे यासाठी स्वारस्य दाखवण्यात आल्या असल्याचं समजतं. अदानी उद्योग समूह अजून एका कारणासाठी बातम्यांमध्ये होता. अदानींची कंपनी ही अनिल अंबानींच्या 600 मेगावॅट कोल पॉवर प्लॅन्ट विदर्भ पॉवर लिमिटेडसाठी ऑक्शनमध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये कोल माइन्स याला लिंक्ड आहेत हे त्याचं एक मोठं कारण म्हणावं लागेल, कारण आज देशभर वीज निर्मिती उद्योगांमध्ये कोळशाच्या खाणींची असलेली समस्या हा एक मोठा भाग आहे आणि अशा काळामध्ये विदर्भ कोल हे त्यांच्याकडे असलेल्या कोळशाच्या खाणीच्या लिंकेजसाठी एक महत्त्वाचं टार्गेट समजलं जातं आहे आणि त्यामुळे अदानी सोडून इतरही अनेक उद्योग समूहांचं यामध्ये स्वारस्य आहे. या आठवड्यातली कदाचित सगळ्यात मोठी हायलाइटेड बातमी जी होती ती होती GST काउन्सिलची 50वी मीटिंग, ज्यामध्ये 28% GST हा ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर आणला गेला आणि हा कदाचित भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये मागच्या काही वर्षामध्ये घेतलेल्या सगळ्यात शॉकिंग डिसिजनपैकी एक असेल. त्याचं कारण असं आहे की टॅक्स विल बी अप्लिकेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ चिप्स परचेसेस इन कॅसिनो, फुल व्हॅल्यू ऑफ बेट्स विथ बुकमेकर्स इन हॉर्स रेसिंग. याचा अर्थ की कुठल्याही प्रकारच्या कॅसिनोमध्ये किंवा ऑनलाईन गेमिंगमध्ये माझी जी काय किंमत एखाद्या कस्टमरकडून घेतली जाईल त्याच्यावर 28% टॅक्स लागेल. आणि हे करताना काही विशेषज्ञांचं असं म्हणणं आहे, काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट पर्सेंटेज हे फक्त 20% असल्याने हा निर्णय ऑनलाईन गेमिंगचा मृत्यूकाल आहे असं सरकारला म्हणावं गेलं आहे. आणि त्यामुळे अनेकांचं असं म्हणणं आहे की यानंतर हे थांबलं पाहिजे किंवा हा निर्णय मागे घेतला गेला पाहिजे. यासाठी अनेकांच्या मागण्या चालू झालेल्या आहेत. याआधी ऑनलाईन गेमिंगमध्ये फक्त प्राईसवर, तिथे जिंकलेल्या अमाऊंटवर 30% टॅक्स लागत होता. यापुढे तो टॅक्स देखील तसाच ठेवून खेळणाऱ्याने किंवा आलेल्या व्यक्तीने त्याच्यामध्ये जी काय गुंतवणूक केली आहे त्याच्यावर देखील 28% टॅक्स लावला गेला आहे. आणि त्यामुळे याच्याकडे सरकारने या ऑनलाईन गेमिंगला पूर्णपणे संपवण्यासाठी उचललेलं एक पाऊल या दृष्टीने याकडे बघितलं जात आहे. या व्यतिरिक्त कॅन्सरच्या काही औषधी यांना GST मधून काढून टाकण्यात आलं,
GST ऑन फूड सर्व्ड इन सिनेमा हॉल रिड्यूस फ्रॉम 18% टू 5%. यामुळे सिनेमा हॉलमध्ये गेल्यानंतर जे काय पॉपकॉर्न खरेदी केले जातात त्याची किंमत कमी होऊ शकते. GST काउन्सिल डिडंट बायफर्केट स्किल बेस्ड और चान्स बेस्ड गेम्स. ऑनलाईन गेमच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात होतं की स्किल बेस्ड आणि चान्स बेस्ड गेम जे सट्टा होते किंवा ज्यामध्ये काहीतरी एक तुम्हाला तुमची अनुभव किंवा तुमची हुशारी वापरून काही गोष्टी कराव्या लागत होत्या याच्यामध्ये केला जावा, पण तो GST काउन्सिलने न केल्यामुळे हे एकूणच सगळ्याच प्रकारच्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांसाठी डोकेदुखी झालेली आहे. यांच्यासाठी हे एक लॉस मेकिंग उद्योग होऊ शकण्याची शक्यता आहे. याच GST काउन्सिलमध्ये सेस ऑन SUV हे देखील चेंज झाले. टर्मिनॉलॉजी जी SUV होती, युटिलिटी व्हेकल कशाला म्हणावं आणि युटिलिटी व्हेकलची लांबी काय असावी आणि त्याच्यानंतर त्याची उंची जमिनीपासून काय असावी हे देखील बदललं गेलं. नवीन टर्मिनॉलॉजी असं आहे की ऑल कार्स विच आर लॉंगर देन 4 meters, इंजिन हॅव्हिंग 1.5 liters अँड ग्राउंड क्लिअरन्स 170 mm or higher will 28% GST, 22% cess will be applicable. Every other vehicle will receive 20% cess and 28% GST. अशा सगळ्या गाड्या ज्यांची लांबी ही 4 मीटर आहे, ज्यांचं इंजिन हे 1.5 लिटर आहे आणि ज्यांचं जमिनीपासूनची त्यांची जी उंची आहे ही 170 mm ची आहे, म्हणजे 17 सेंटीमीटर ते उंच आहेत. अशा सगळ्या गाड्या ह्या यापुढे SUV समजल्या जातील आणि त्याच्यापेक्षा ज्या दुसऱ्या नाहीत त्यांना रेग्युलर व्हेकल म्हणवलं जाईल आणि त्यांच्यावर येणारा सेस हा 20% येईल. बाकीच्या सगळ्यांचा ज्या SUV आहेत त्यांच्यावरचा सेस हा 22% असेल. ऑनलाईन गेमिंगच्या याच्यामधून सरकारला 20,000 करोड रुपयाचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. याचा फटका ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीला बसून त्यांचं उत्पन्न 50% किंवा त्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे आणि याचा फटका बसून डेल्टा कॉर्पचे शेअर मागच्या आठवड्याभरामध्ये अर्ध्याने घटले आहेत. 50% त्याच्यामध्ये घट झाली आहे. या आठवड्यामध्ये सरकारचा एक निर्णय हा मोठ्या प्रमाणावर देशभरामधल्या अनेकांना आश्चर्यचकित करून गेला आणि तो होता की UAE युनायटेड अरब एमिरेट्स सोडून भारत देशामध्ये कुठल्याही इतर मार्गाने येणारं सोनं हे पूर्णतः बंद करण्यात आलं. सोन्याची आयात पूर्णतः सरकारने बंद केली. याचं एक मोठं कारण असं होतं की इंडोनेशिया या देशाशी भारताचा असलेल्या कराराचा गैरवापर करून अनेक जण मुख्यत्वे सोनं हे इंडोनेशियामधून आणत होते आणि यामधून सरकारचा महसूल हा मोठ्या प्रमाणात बुडत होता आणि त्यामुळे गव्हर्नमेंट स्टॉप्ड ऑल इम्पोर्ट्स ऑफ गोल्ड्स एक्सक्लुडिंग द युनायटेड अरब एमिरेट्स. DGFT transfers gold from open to restricted list. Gold imports reduced in month of April-May by 40% to $4.7 billion. Big reason behind this is excessive import from Indonesia. याला एक मोठं कारण आहे. याच्या आधी तुम्ही सरकारला टॅक्स भरून कुठल्याही प्रकारचं सोनं आयात करू शकत होतात. यानंतर ते सोनं कुठून आयात झालेलं आहे हे देखील सांगावं लागणार असल्याने एका अर्थाने इन्स्पेक्टर सुरू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंडनबर्गच्या अहवालाचा अजून एक झटका सेबीला बसला आणि त्यामुळे सेबीने काही प्रमाणामध्ये इतर गोष्टींमध्ये ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने सेबीने मागितलेला अजून एक्स्ट्राचा वेळ त्यांना नकार देत सेबीला आधीच दिलेल्या मुदतीतच तपासणी पूर्ण करून त्यांचा अहवाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत आणि त्यामुळे सेबीने घेतलेल्या अजून एका निर्णयाकडे अनेकांनी लक्ष वेधलं आहे. सेबी केम अप विथ न्यू रूल्स फॉर कंपनी प्रमोटर्स अँड देअर फॅमिलीज. कंपनीचे जे प्रमोटर होते त्यांना तर याच्या आधी इन्फॉर्मेशन द्यावीच लागत होती, परंतु कंपनीच्या प्रमोटरचे नातेवाईक कोण आहेत, हे माणसं काय करतात, यांचं कुठे गुंतवणूक आहे, बाहेरच्या देशामध्ये कुठे यांची गुंतवणूक आहे का, यांचे म्युच्युअल फंड्स आहेत का, यांचे इतर कुठल्या ठिकाणी ही माणसं डिरेक्टर आहेत का, इतर कुठे देशामध्ये त्यांचं राहणं आहे का, त्यांची घरं आहेत का, याबाबतच्या सगळ्या माहित्या याच्यानंतर सेबीला कळवाव्या लागतील आणि हा फार मोठा निर्णय आहे. याला
हिंडनबर्गच्या अहवालाशी जोडून बघितलं जातं आहे, कारण हिंडनबर्गच्या अहवालामध्ये गौतम अदानींचं नाव जेवढ्या वेळेला घेतलं गेलं त्याच्यापेक्षा जास्त वेळेला गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी यांच्याबरोबर घेतलं गेलं. आणि हा याचा एक इफेक्ट असा होता की विनोद अदानींच्या विषयी अनेक साऱ्या माहित्या हिंडनबर्गच्या अहवालानंतर बाजाराच्या समोर येत गेल्या. ते कुठल्या कंपन्यांचे प्रमोटर आहेत हे देखील अनेकांना कळत गेलं. याच्या मागे घेतलेला हा एक निर्णय असू शकतो असं म्हणलं जातं. कुठल्या प्रकारची माहिती मागवली जाऊ शकते? फॅमिली मेंबर्स ऑल्सो इन्फॉर्म न्यू कॉन्ट्रॅक्ट विथ स्टॉक एक्सचेंज. ऑल फायनान्शियल डीलिंग्स ऑफ फॅमिली मेंबर्स ऑफ कंपनी प्रमोटर्स need to be disclosed. All family deals across the world need to be disclosed, including deal to buy stock ownership, financial investments, liabilities. Are family members or key managerial seats are family members hold stake in directly or indirectly other company which can affect the decision. कधी कधी असं असतं की ज्या वेळेला एक फॅमिली मेंबर दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये इनडायरेक्टली स्टेक घेतो आणि त्याचा परिणाम ओरिजिनल कंपनीच्या डिसिजनवर होतो. हे देखील यापुढे सेबीच्या मतानुसार, हे नोटिफाय झालेल्या रूलनुसार प्रत्येक कंपन्यांच्या प्रमोटरना आणि त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती द्यावी लागेल. हे भारताच्या इतिहासातला एक फार मोठा निर्णय, एक फार मोठा निकाल म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. जीएसटी यापुढे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट किंवा PMLA ऍक्टच्या अंडर येणार आहे. याला हा निर्णय सरकारने घेण्याचं एक मोठं कारण म्हणजे टॅक्स रिटर्न फाईल करणं. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्रॉड दिसून आला आणि मोठ्या प्रमाणावर जे लायसन्स होते ते सरकारने कॅन्सल करवले आणि त्याबरोबर अनेक साऱ्या कंपन्या या त्यांच्या रजिस्टर्ड ॲड्रेसला दिसून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचं जिओ टॅगिंग आणि बायोमेट्रिक्स यापुढे केल्या जाणार आहेत. याचा मोठा त्रास हा अशा अनेक साऱ्या व्यापाऱ्यांना दिसून येण्याची शक्यता आहे जे काही कारणास्तव त्यांचं फायलिंग पूर्ण करू शकत नाही आहेत किंवा काही नजर चुकीने त्यांना ते पूर्ण करता आलं नाही. ह्यापुढे याला मनी लॉन्ड्रिंग किंवा मनी सायफरिंग बरोबर मानलं जाईल आणि GST नेटवर्क त्यांची सगळी इन्फॉर्मेशन ही एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटला द्यायला बाध्य असेल. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट ही माहिती घेऊन कुठल्याही व्यापाऱ्यावर कधीही रेड मारू शकते, कुठलेही रेड करू शकते आणि हा भारताच्या व्यापारी भागामध्ये किंवा कॉर्पोरेटच्या इतिहासामध्ये एक मोठा ड्रॅकॉनियन लॉ म्हणवला गेला आहे. आणि GSTला PMLA ऍक्ट बरोबर कनेक्ट करणं याचा अनेक सारे विरोधी पक्षातले लोक विरोध करत आहेत. हेही या 50व्या GST मीटिंगच्या मध्ये दिसून आलेलं एक बातमी होती. फेक इनपुट टॅक्स क्रेडिट्स अँड फेक इनवॉइस विल बी चार्जेबल अंडर PMLA. फेक इनपुट टॅक्स क्रेडिट्स आणि फेक इतर जे काय होते त्याला फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटच्या बरोबर शेअर केलं जाईल आणि यामुळे अनेक साऱ्या अशा व्यापाऱ्यांना किंवा इतरांना याच्यामध्ये एक चाप बसेल असा आहे. परंतु याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं अनेक साऱ्या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. गो फर्स्ट ह्या स्वतःहून बँक्रप्सी कायद्याखालती स्वतःला ॲडमिट केलेल्या कंपनीचं नशीब कदाचित त्यांच्या प्रमोटरला ज्या दिशेने जाताना वाटत होतं तसं जात नाही आहे. गो फर्स्ट रिझोल्युशन प्रोफेशनल समाधान अजमेरा इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर पोटेन्शियल सेल फ्रॉम बिडर्स. लास्ट डेट फॉर द सेम इज 9 ऑगस्ट विथ 4,200 एम्प्लॉईज अँड 11,663 लोन. Go First was first case which joined voluntary bankruptcy. Go First एअरलाइन्स व्हॉलेंटरी बँक्रप्सीमध्ये आली होती. त्याच्यानंतर अनेक साऱ्या गोष्टी घडल्या. त्यांच्या प्रॅट अँड विटनी या त्यांच्या सप्लायरने त्यांना इंजिन पाठवायला मान्यता दिली. ज्यांनी विमानं भाड्याने दिली होती त्यांना ती विमानं त्यांच्याबरोबर इतर कुठे घेऊन न जाता त्याचं मेंटेनन्स करण्याची परमिशन मिळाली. बँकांनी त्यांना त्यांचं नवीन ऑपरेशन चालू करण्याची परमिशन दिली. पण कदाचित फायनल डिसिजन हा यांच्या सेलचाच येऊ शकतो आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कदाचित या कंपनीच्या विक्रीविषयी अधिक बातम्या आपल्याला समोर येऊ शकताना दिसत आहेत. उत्कर्ष SFB, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही ईस्ट UP आणि बिहारमध्ये ऑपरेशन करत असलेली कंपनी. यांचं काम ज्या उत्तर बिहार आणि भागामध्ये चालतं. ही बँक
IPO घेऊन आली आहे. त्यांचा IPO हा 101% थोडा जास्त, 101 पटीपेक्षा जास्त भागात भरलेला आहे. आणि RBI rule make it mandatory for SFB to list after achieving net worth more than 500 करोड. यांचा 500 करोडचा IPO हा त्या अटीला पूर्ण करतो आहे. आणि त्यामुळे लवकरच येणाऱ्या आठवड्यामध्ये उत्कर्ष SFB ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झालेली 5वी स्मॉल फायनान्स बँक असेल. आणि या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुढच्या आठवड्यात नक्की भेटू. नमस्कार.